नमस्कार सर्व शिक्षक अधिकारी सर्वांचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे। सीटेट 2024 परीक्षा जाहिरात आलेली आहे। सेंट्रल टीचर एलिजिबिलिटी टेस्ट नोटिफिकेशन ऑफिशियल आलेलं आहे। मुदत कधीपर्यंत असणार आहे, वयोमर्यादा काय, फॉर्म कोण कोण भरू शकतं आणि फी किती, अभ्यासक्रम काय आणि परीक्षेचा पॅटर्न कसा आहे आणि परीक्षा कधी होणार आहे, संपूर्ण डिटेल आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। पण व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन बेलला क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक नवीन अपडेट तुम्हाला सुरुवातीला मिळत राहतील। चला पाहूया या परीक्षा संदर्भात डिटेल्स। सर्व भावी शिक्षकांना एक आनंदाची बातमी आहे, गुड न्यूज आहे। सेंट्रल टीईटीची जाहिरात आलेली आहे। सीटेट जुलै 2024 ला होणार आहे। सेंट्रल टीईटीचा फॉर्म तुम्हाला भरायचे आहे, त्याचे डिटेल इन्फॉर्मेशन आपण इथं आता बघणार आहोत। तुम्हाला टोटल ॲप्लिकेशन कशावरती करायचं आहे, किती दिवसांचा अवधी आहे, त्या सर्व डिटेल्स आपण संपूर्ण डिटेल या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। 7/3/2024 पासून ॲप्लिकेशनला स्टार्ट होईल ते 2/4/2024 पर्यंत तुम्हाला ॲप्लिकेशन करायचं आहे। आजच्या तारखेपासून 2 तारखेपर्यंत पुढील महिन्यापर्यंत तुम्हाला ॲप्लिकेशन डेट आहे। लास्ट डेट ऑफ ॲप्लिकेशन आहे 2/4/2024। एप्रिलच्या 2 तारखेपर्यंत तुम्ही ॲप्लिकेशन करू शकताय आणि एक्झाम तुमची 7 जुलैला होणार आहे मित्रांनो। संपूर्ण सेंटर्स जवळचे सेंटर तुमचे लॉक होण्या अगोदर तुम्ही फॉर्म भरून घ्यायचा आहे। जस्ट ॲप्लिकेशन आलेलं आहे, बुलेटिन हे सीटेटचं आलेलं आहे आपल्याला। याच्यामध्ये तुम्हाला संपूर्ण डिटेल मी आता सांगितलेलं आहे तुम्हाला की कधीपासून फॉर्मला सुरुवात होणार आहे। तर आजपासून झालेले आहे 7/3/2024 पासून आणि लास्ट डेट आहे 2/4/2024 आणि एक्झाम तुमची होणार आहे 7 जुलै 2024 ला। चला बाकीची इन्फॉर्मेशन जरा पाहून घेऊया। सीटेटमध्ये तुम्हाला ॲप्लिकेशन कोणत्या वेबसाईटला जाऊन करायचं आहे तर ctet.nic.in वरती या वेबसाईटला जाऊन तुम्हाला टोटल ॲप्लिकेशन करायचं आहे। त्याच्यासाठी तुम्हाला लागणारे डॉक्युमेंट्स इथे दिलेले आहेत, ज्याच्यामध्ये तुम्हाला ॲप्लिकेशन्स सीटेटला भरण्यासाठी तुम्हाला फोटोग्राफ लागेल, सिग्नेचर लागेल तुमची, त्याच्यानंतर ऑनलाईन तुम्हाला डिटेल्स तुमच्या फिल करावे लागणार आहेत, बीएडच्या वगैरे बाकीच्या सगळ्या। ओके, सो त्याच्यासाठी अपलोड करायचे, ऑनलाईन अपलोड करायचे डॉक्युमेंट्स, फोटो आहे, सिग्नेचर मॅन्डेटरी आहे तुमचे, फोटो आणि सिग्नेचर। त्याच्यामध्ये तुम्हाला इतर डायमेन्शन दिलेले आहेत की कसा फोटो लागणार आहे, तुमची सही कशी लागणार आहे या पद्धतीनं वगैरे। त्याच्यानंतर तुम्हाला एक्झामिनेशन फी बघा, फी आहे तुम्हाला जर पेपर 1 असेल तर फक्त सिंगल पेपर 1 किंवा 2 भरायचा असेल तर 1000 रुपये जनरल, ओबीसी आणि नॉन क्रिमिलेअरवाल्यांना आहे। आणि जर दोन्ही पेपर 1 आणि 2 हे दोन्ही पेपर तुम्हाला भरायचे असतील तर 1200 रुपये फी आहे। आणि हेच तुम्हाला SC ST किंवा डिफरंट एबल्ड पर्सन असेल किंवा दिव्यांग वगैरे यांच्यासाठी तुम्हाला 500 रुपये 1 किंवा 2 याच्यापैकी एका पेपरसाठी असेल आणि दोन्ही पेपर जर द्यायचे असतील तर 700 रुपये आहे। ठीक आहे, ऑनलाईन तुम्ही पेमेंट करू शकताय। आता याच्यामध्ये तुम्हाला 7 दिवस अगोदर, परीक्षेच्या 7 ते 8 दिवस अगोदर तुम्हाला हॉल तिकीट जनरेट होतील आणि तुम्ही ते जनरेट झालेले हॉल तिकीट डाउनलोड करू शकताय आणि तुमची सिटी इन्फॉर्मेशन तुम्ही पाहू शकता की कुठल्या तुम्ही जिल्ह्यामध्ये भरलं होतं आणि त्याच्यामध्ये तुम्हाला कुठं सेंटर आलेलं आहे। ऑनलाईन पद्धतीची एक्झाम असते, ऑनलाईनच एक्झाम होणार आहे मित्रांनो। त्याच्यानंतर सकाळी 1 पेपर असतो आणि दुपारी 1 पेपर असतो। ठीक आहे, त्याचे टायमिंग वगैरे या न्यूज बुलेटिनमध्ये संपूर्ण डिटेल्स आहेत। तुम्ही न्यूज बुलेटिन मी तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक टाकून देईल किंवा तुम्हाला ज्या वेबसाईटला जायचं आहे ctet.nic.in ती वेबसाईटसुद्धा पिन करून मी तुम्हाला देईल याच्यामध्ये। याच्यामध्ये एक्झामिनेशन शेड्यूल बघा, 7/7 पेपर असणार आहे, 7/7/2024 ला। ठीक आहे, सो पेपर 1 आणि पेपर 2, पेपर 1 जो सेकंड आहे तो आता मॉर्निंगला घेतलेला आहे, ज्याच्यामध्ये 9:30 ते 12पर्यंत असणार आहे, 2.5 तासाचा पेपर असतो। आणि पेपर फर्स्ट 2 ते 4:30 अशा पद्धतीचा असतो, 2.5 तासाचे दोन्ही हे पेपर असतात, 2.5 तास। ज्याच्यामध्ये तुम्हाला सिलेबससुद्धा याच्यामध्ये मेन्शन आहे, तुम्ही सिलेबस ऑनलाईनसुद्धा ऑफिशियल वेबसाईटवरती पाहू शकताय। एलिजिबल कोण असतं याच्यामध्ये तर जो BEd धारक आहे किंवा DEd धारक आहे तोच याच्यासाठी एलिजिबल असतो मित्रांनो। आणि रिलॅक्सेशन कोणाला आहे मार्कामध्ये तर NCTE एक्झामिनेशनमध्ये रिझर्व कॅटेगरी ज्या आहेत SC ST OBC किंवा डिफरंट एबल्ड पर्सन असेल तर यांच्यासाठी तुम्हाला 5% रिलॅक्सेशन त्याच्यामध्ये असतं। आता पेपर कशामध्ये असतात, चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पॅडागॉजी कंपल्सरी असतो, 30 MCQ असतात 30 मार्क्ससाठी। पेपर 1चं इथं डिस्क्रिप्शन दिलेलं आहे। मॅथमॅटिक्स असतं, गणित कंपल्सरी असतं, 30 MCQ असतात 30 मार्कला। टोटल 150 MCQ असणार आहेत 150 मार्क्ससाठी। सो एन्व्हायरमेंटल स्टडीज असतोय 30 मार्कला।
30 क्वेश्चन्स असतात. लँग्वेज एक कंपल्सरी असते, लँग्वेज 2 तुम्हाला म्हणजे मराठी आणि हिंदी असेल किंवा दुसरी कुठली लँग्वेज असेल ते तुम्हाला कंपल्सरी असते. त्याचे 30-30 प्रश्न आणि 30-30 मार्क असे टोटल 150 MCQ असतात 150 मार्क्ससाठी. सेम सेकंड पेपरचं सुद्धा तुम्हाला त्याच्या पद्धतीनं राहील, ज्याच्यामध्ये तुम्हाला सीटेट कुठल्या ह्याच्यामध्ये अपेअर करायचे आहेत. त्या लँग्वेजेस आहेत, तुम्हाला कुठली लँग्वेजमध्ये बेस्ट हे होईल त्या लँग्वेजमध्ये तुम्ही पेपर देऊ शकता. सेकंड पेपरचं सुद्धा थोड्याफार पद्धतीनं तसंच असते. 150 MCQज असतात 150 मार्क्ससाठी. चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पॅडागॉजी कंपल्सरी असतो 30 MCQ 30 मार्क्सला. त्याच्यानंतर मॅथमॅटिक्स अँड सायन्स असतं 60 MCQ असतात 60 मार्क्सला. आणि त्याच्यानंतर म्हणजे जे मॅथमॅटिक्स आणि सायन्सचे असेल त्यांच्यासाठी, किंवा मग ज्यांचा सोशल स्टडीज आहे किंवा सोशल सायन्स आहे त्यांना 60 MCQ असतात 60 मार्कला. म्हणजे स्पेशलायझेशन जे तुमचं मेथड जे असेल त्या मेथडचे हे प्रश्न राहतात. त्याच्यानंतर लँग्वेज 1 आणि लँग्वेज 2 हे कंपल्सरी 30 MCQ 30 मार्क 30 MCQ 30 मार्क असे टोटल 150 MCQ 150 मार्क्ससाठी हाही पेपर राहतो. म्हणजे पेपर 1 आणि पेपर 2 तुम्हाला 150 300 MCQ 300 मार्क्ससाठी राहतात. ह्याच्यात क्वालिफाईंग कसं असतं तर तुम्हाला 90 मार्क्स पाडायचे असतात कंपल्सरी. ओके, तर तुम्ही पास असाल. ठीक आहे. मग रिलॅक्सेशन तुम्हाला कॅटेगरी वाईज राहतं मार्क्समध्ये. ठीक आहे. आपण त्याच्यामध्ये बघितलेलं आहे की पेपरमध्ये कशा पद्धतीनं तुम्हाला फी फॉर्मॅट आहे, त्याच्यानंतर एक्झाम कधी होणार आहे, या सगळ्या गोष्टी आपण इथं पाहिलेल्या आहेत. सो सर्वांना डिटेल कळाले असेल आणि फॉर्म तुम्ही भरून घ्यायचा आहे. ठीक आहे. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.